नमस्कार, आपले स्वागत आहे किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण हेल्दी मसुराची डाळ याची रेसिपी पाहणार आहोत. हे साहित्य: मिरची, लसूण, जिरे आपण याची बारीक पेस्ट करणार आहोत. कांदा आणि कोथिंबीर हे एक लागणार. आणि आपण कढईमध्ये आता तेल गरम केले, त्यामध्ये जिरे मोहरी याची फोडणी दिली आहे. ते छान फुलले त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत कांदा हा छान आपण परतून घेणार आहोत. तो लाल सोनेरी रंग होईपर्यंत आपण छान परतणार आहोत. ही एक हेल्दी रेसिपी आहे. भाजीला काही नसेल तर मसुराची डाळ हा एक उत्तम ऑप्शन आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत आपण जे बारीक पेस्ट केलेली आहे लसूण, जिरे याची, मिरची, ती पण छान परतून घेणार आहोत. ती परतल्यानंतर आपण मसुराची डाळ टाकणार आहोत. कोथिंबीर सुद्धा यातच टाकायची आहे, त्याच्यामुळे छान भाजी लागते टेस्टला. नंतर आपण ते मिक्स करून घेणार आहे. सगळं छान मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाणी हे काही गरम नाही करायचे, नॉर्मल रूम टेम्परेचरचंच पाणी टाकले तरी चालेल. आधी सगळं मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित, त्यानंतर पाणी टाकू. तुमच्या अंदाजाने पाणी टाकायचं. मसुराच्या डाळीला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे थोडेसेच टाका. आणि एकदा आपण ते मिक्स करून घेऊ सगळं. पाणी टाकल्यास एक चांगली उकळी आल्यानंतर डाळीला थोडे वेळ झाकून ठेवू. 1-2 मिनिट झाकल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक केलेले दाण्याचा कूट त्यामध्ये टाकणार आहोत. साधारण 2 टेबलस्पून टाकू. आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करू. तुमच्याकडे काय म्हणतात शेंगदाण्याच्या बारीक केलेल्या दाण्यांना कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे दाण्याचा कूट म्हणतात. आता गॅसची फ्लेम आपण बंद करू आणि त्यामध्ये मॅगी मसाला टाकू. त्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि टेस्टी लागते. लहान मुले तर खूप आवडीनं खातात ही भाजी. ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन हेल्दी रेसिपी तुम्हाला मिळतील. थँक्यू.